भंडारा जिल्ह्यातील साकोली अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सोनोग्राफीच्या नावाखाली डॉक्टरने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्या विरुद्ध पोस्कोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे। डॉक्टर फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले। पीडित मुलगी ही आपल्या आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती। डॉक्टर देवेशने सोनोग्राफी करावी लागेल असे सांगून आई व नर्सला बाहेर बसवून रुग्ण मुलीसोबत एकांतात तब्बल अर्धा तास गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। घरी परतल्यानंतर मुलीने वडिलांना सर्व प्रकार सांगितला। त्यानंतर कुटुंबीयांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या घटनेमुळे साकोली शहरात संतापाची लाट पसरली आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।